नमस्कार मित्रो, माझ्या कायदे भान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की गुंठेवारीचे प्लॉट म्हणजे काय, रेग्युलेशन लेटर RL म्हणजे काय आणि त्याची एकूण प्रक्रिया काय असते ते आपण बघूया। तर मित्रो, जेव्हा केव्हा तुम्हाला घर बांधायचं असतं तेव्हा तुम्हाला प्लॉट घ्यायचा असतो, भूखंड घ्यायचा असतो। आता जेव्हा तुम्ही भूखंड घेण्यासाठी मार्केटमध्ये उतरता किंवा शोधायला जाता तेव्हा दोन प्रकारचे लेआउट दिसतात। एक असतो NA सँक्शन लेआउट, म्हणजे नॉन ॲग्रिकल्चरल जमिनीमध्ये जे सँक्शन लेआउट आहेत त्याच्यातले प्लॉट्स, त्याला NA प्लॉट्स म्हणतात। आणि दुसरं असतं जे सँक्शन नाही आहेत ते म्हणजे कुठले, गुंठेवारीचे प्लॉट। आता जो पहिला प्रकार सांगितला NA प्लॉट्स किंवा सँक्शन लेआउटचे प्लॉट, ते जर घ्याल तुम्ही तर ते कायदेशीर असतात, त्याची मंजुरी असते, तुम्हाला त्याच्यावर लोन मिळतं, घर बांधायला परवानगी मिळते, सगळं मिळतं, तिकडे काही प्रॉब्लेम नाही। पण ते महाग असतात। मग गरीब लोक काय करतात किंवा ज्यांच्याकडे जास्त पैसे नाही ते कुठे जातात, हे गुंठेवारीचे प्लॉट घ्यायला जातात। मुळात गुंठेवारीचे प्लॉट म्हणजे काय, बेकायदेशीर प्लॉट। एखादा शेतकरी आहे, एखादा जमिनीचा मालक आहे, त्याच्याकडे थोडीफार जमीन आहे, त्याच्यात तो प्रायव्हेट लेआउट टाकतो, त्याची स्केचिंग करतो की हा रस्ता आहे, 6 मीटर रस्ता, 9 मीटर रस्ता, इकडे एवढे प्लॉट, तिकडे एवढे प्लॉट, त्याचे नकाशे काढतो आणि तो प्रायव्हेट लेआउट ठेवतो तुमच्या पुढे आणि तुम्ही जाऊन तिथून प्लॉट विकत घेता। आता इथे अजून एक घोड आहे की आपल्याकडे तुकडेबंदी नावाचा कायदा आहे। तो काय म्हणतो की प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जमिनीचा व्यवहार होत असेल तर खरेदी खत नोंद होत नाही। मग तिथून पण एक पडवाट काढतो हा बिल्डर। काय करतो, 10 लोकांना एकत्र करतो वेगवेगळ्या प्लॉटच्या आणि 10 लोकांची एकत्रित रजिस्ट्री मारतो। त्याच्यामुळे या बेकायदेशीर प्लॉट विकत घेणाऱ्याची खरेदी खतसुद्धा होते। इथेच घोळ होतो की यांना काय वाटतं, माझं खरेदी खत झालं म्हणजे सगळं लिगल आहे। खरेदी खत करताना एक ट्रिक खेळली जाते। ट्रिक काय आहे की प्रमाणभूत क्षेत्राचं उल्लंघन होऊ नये म्हणून वेगवेगळ्या 10 लोकांना एकत्र करून त्या प्रमाणभूत क्षेत्राची जी काही एक रिक्वायरमेंट आहे ती इल्लीगल पद्धतीने एका ट्रिकने पूर्ण करून तुमच्या नावे खरेदी खत करतात आणि तुम्हाला ती जमीन देतात। पण हेच खरेदी खत घेऊन जेव्हा तुम्ही 7/12 नोंद घालायला जाता तेव्हा नोंद होत नाही, तलाठी ती नोंद रिजेक्ट करतो। थोडक्यात जेव्हा तुम्ही एखादा इल्लीगल प्लॉट्समध्ये किंवा इल्लीगल लेआउटमध्ये प्लॉट घेता तेव्हा खरेदी खत होतं 10 लोकांमध्ये, पण 7/12 नोंद होत नाही कारण तलाठी अडवून धरतो। तेव्हा तुमच्या लक्षात यायला पाहिजे की तुम्ही जो काही प्लॉट घेतला तो इल्लीगल प्लॉट आहे। तर हे झाले इल्लीगल प्लॉट्स, म्हणजे दोन प्रकारचे प्लॉट तुम्हाला कळले, NA प्लॉट आणि बेकायदेशीर प्लॉट। हे जे काही बेकायदेशीर प्लॉट आहे याचं प्रकार महाराष्ट्रात इतकं वाढलं की शेवटी 2001 मध्ये शासनाने एक नवीन कायदा आणला। त्या कायद्याचं नाव आहे गुंठेवारी कायदा। त्या कायद्यात काय म्हणतं की हे जे काही गुंठेवारी झाली बेकायदेशीर आणि लोकांनी विकत घेतले, घरं बांधले, राहू पण लागले, तरी या लोकांच्या नावे अजून 7/12 झाले नाही, ती जमीन झाली नाही, असे सगळे जे काही प्लॉट्स आहेत त्याला रेग्युलराईज करा, म्हणजे नियमाकुल करा, यासाठीचा एक कायदा आणला 2001चा, तो म्हणजे गुंठेवारी कायदा। थोडक्यात गुंठेवारी कायदा म्हणजे काय, जी लोक बेकायदेशीर प्लॉट विकत घेऊन, भूखंड विकत घेऊन घर बांधून राहत आहेत, असे सगळे भूखंड नियमाकुल करण्याचा कायदा म्हणजे गुंठेवारी कायदा हा आला 2001 मध्ये। पण हा कायदा काय म्हणतो, सरसकट रेग्युलराईज करा असं नाही म्हणत। हा कायदा 2001 मध्ये आला तेव्हा 2000 पर्यंतचे सगळे रेग्युलराईज केले, नंतर याला परत अमेंड करण्यात आलं 2011 मध्ये, आणि तेव्हा सांगितलं की 2010 पर्यंत जेवढे काही बेकायदेशीर व्यवहार झालेत आणि घरं बांधलीत ते रेग्युलराईज करा म्हटलं। आणि आत्ता काय आहे की आजच्या तारखेला 2024ला या गुंठेवारी कायद्याचा स्टेटस असा आहे की 31 डिसेंबर 2020 पर्यंत ज्या कुठल्या लोकांनी बेकायदेशीर प्लॉट घेतले, बेकायदेशीर प्लॉटमध्ये घर बांधून राहत आहेत, त्यांचे रेग्युलराईज करा असं नोटिफिकेशन आहे, असं त्या कायद्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। म्हणजे आजच्या स्थितीला 31 डिसेंबर 2020च्या नंतर ज्यांनी कोणी घेतले असतील बेकायदेशीर प्लॉट आणि तिथे घरं बांधले असतील तर त्यांचं घर रेग्युलराईज करण्यासाठी अजूनही परमिशन नाही आहे। थोडक्यात ते बेकायदेशीर राहणार आहे। म्हणजे गुंठेवारी कायदा काय आहे, हा कायदा बेकायदेशीर प्लॉटला नियमाकुल करून त्या प्लॉटवर राहणाऱ्या माणसाच्या नावे ती जमीन करून देण्याचा कायदा म्हणजे गुंठेवारी कायदा। मग प्रश्न पडतो RL म्हणजे काय। जेव्हा केव्हा तुम्ही गुंठेवारीचा प्लॉट घ्यायला जाता तेव्हा खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट असतं, ते तपासायचं असतं, ते म्हणजे RL म्हणजे रेग्युलरायझेशन लेटर। तुमचा जो प्लॉट आहे, ज्या प्लॉटवर तुम्ही
म्हणजे जो प्लॉट तुम्ही बेकायदेशीरपणे घेतला, बेकायदेशीरपणे घर बांधला, तिथे राहत आहात, त्या राहत्या घराला, त्या प्लॉटला शासनाने योग्य ती फाईन मारून रेग्युलराईज केल्यानंतर एक पत्र देतं, एक प्रमाणपत्र देतं तुम्हाला, तो म्हणजे RL रेग्युलेशन लेटर. तर एखादं घर गुंठेवारीच्या कायद्याच्या अंतर्गत जोपर्यंत नियमाकुल होत नाही आणि RL मिळत नाही तोपर्यंत तो प्लॉट आणि ते घर बेकायदेशीर असतं, त्याला कधीही तोडल्या जाऊ शकतं. थोडक्यात तुमच्याकडे जर अशा पद्धतीने घर बांधलं असेल, बेकायदेशीर प्लॉट विकत घेतला असेल, त्याच्यावर बेकायदेशीरपणे घर बांधलं असेल, तर हा प्लॉट गुंठेवारी कायद्याच्या अंतर्गत आणि हे घर गुंठेवारी कायद्याच्या अंतर्गत रेग्युलराईज करता येऊ शकतं, नियमाकुल करता येऊ शकतं, त्याचं RL मिळवता येऊ शकतं. पण हे जे काही मी तुम्हाला टाईमलाईन सांगितले त्यात बसत असेल तर ते होतं, अदरवाईज होत नाही. तर मित्र, ही होती माहिती की गुंठेवारी कायदा म्हणजे काय आणि गुंठेवारीचे प्लॉट आणि गुंठेवारीचे घरं म्हणजे काय आणि RL म्हणजे काय या संदर्भाने माहिती आणि कायदेशीर तरतूद. तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन. कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी कायदेभान पाहत राहा. आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. व्हॉट्सअपवर जा, नावगाव जिल्हा केसची माहिती लिहून पाठवा. तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर सल्ला देऊ. बाय.